राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। चला बोला बोला काय सांगणार? काय निषेधार गोष्ट ही कमान महानगरपालिकेनेच अधिकृत केली होती, महानगरपालिकेनेच उभा केली होती, महानगरपालिकेनेच मार्किंग केली होती। मग ही कमान पाडण्याची गरज काय होती? आज मी कोल्हापूरचा दौरा आटपून जालन्याचा मोर्चा करून सकाळपासून हा जो फोटो व्हायरल झाला आहे, ही कमानीवरती बुलडोजर, अरे कमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान होती। ही कमान नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झाले, 17 वर्ष संघर्ष केला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं जे विद्यापीठाची कमान उभा आहे, तशी सेम टू सेम कमान संजय नगरच्या गेटवरती उभा होती। ही नुसती कमान नव्हती, हे आमचं अस्मितेचं प्रतीक होतं, हे आमचं अस्तित्वाचं प्रतीक होतं। आणि अस्मितेच्या प्रतीकालावरती बुलडोजर लावण्याचं काम त्या ठिकाणी झालं, निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि या माध्यमातून आयुक्तांना प्रश्न विचारतोय की तात्काळ ही कमान, तुम्ही या कमानीचं काय करणार आहे त्याचं उत्तर द्या। विकास कधी सुरू करणार आहे? नवी कमान कधी लावणार आहे? आणि तुम्हाला मी या माध्यमातून प्रश्न विचारतोय की जर तुम्हाला ही कमान पाडायची होती तर आधी नवी निर्माण करायची होती, आम्ही काढली असती, पण नवी निर्माण न करता ही कमान आधी पाडायचं कारण काय? शहरामध्ये एक महापुरुष रस्त्याच्या मध्ये आहे, तिथं बुलडोजर चालवायची हिंमत आहे काहींची। पण आम्हाला असणारं जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलंय की आम्ही बाबासाहेबांच्या नावाची कमान सुद्धा पाडू शकतो। हे षडयंत्र आहे, हा जातीवाद आहे, आणि याचा आम्ही निषेध करतो। अपेक्षा करतो की उद्याच्या दिवसभरात महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी या कमानीबद्दल खुलासा केला पाहिजे। नवी कमान कधी उभा करणार याचा खुलासा केला पाहिजे, अन्यथा परवा दिवशी क्रांती चौक नाही तर भडकल गेटला जाहीर करून आम्ही त्या ठिकाणी या कारवाईचा निषेध लाखो हजारो तरुणांच्या उपस्थितीत केल्याशिवाय राहणार नाही। अतिशय संतापजनक आहे, समाज बांधव या कमानी खालून जायचा आणि आज त्या कमानीला यांनी पाडून टाकलं। मला कुठंतरी शंका यायला लागली की यांना फक्त चिकलठाणाच्या आणि मुकुंदवाडीच्या लोकांवरतीच कारवाई करायची होती। या कमानीवरती बुलडोजर चालून दलितांच्या भावना भडकवायच्या आणि कारवाई थांबवायची। यांना लेमन ट्री पाडायचं नाही, यांना रामा पाडायचं नाही, यांना पुढं ब्रँडेड लोकांचे व्यवसाय पाडायचे नाहीत। आणि म्हणून त्यांनी ही खेळी केली का हा सुद्धा आम्ही उद्यापासून बघतो की हे काय काय पाडतेत आणि काय काय ठेवतेत। यांना फक्त या भावनेच्या आडून ती काढली कारवाई थांबवायची का, आता आम्हाला आता शंका निर्माण व्हायला लागली। पण आम्ही आता शांत बसणार नाही। कमानीचं काय झालं याचं उत्तर आम्ही मागणार आणि नवी कमान कधी निर्माण करणार याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी उत्तर मागणार आहे आणि त्यासाठी आंदोलन करणार। जालना रोड टार्गेट केलंय त्या तुम्हाला 100 फूट पाहिजे होतं, मग चिकलठाण्याच्या मस्जिदीच्या पलीकडे 200 फूट तिथलं शेड का पाडलं? ते मस्जिदीचं शेड
100 फूट पाहिजे होतं ना, ते 200 फुटाच्या पलीकडे तुम्ही का पाडलं? कमान का पाडली? याच्यातून सरळ सरळ जातीवाद दिसतो आणि दुर्दैव आहे की भाजपच्या आमदाराच्या इशाऱ्यावरती हे पाडलंय, याचा सुद्धा निषेध करतो. आणि पालकमंत्री बौद्ध असून कमानीवरती बुलडोजर लावण्याची हिंमत झाली, हे अफाट षडयंत्र आहे. यांना आम्ही येणाऱ्या काळात हिसका दाखवून सोडणार नाही. धार्मिक स्थळ जेवढे बी जालना रोड आतापर्यंत याच्या कमिट्यावर काही सूचना त्यांना आलेल्या नाही. आज त्यांच्याकडं काही फोन पण आलेला नाही. आता त्यांचं भावना तीव्र झालेला आहे. काय गावामध्ये एखादा झेंडा काढायचा आहे तर त्या झेंड्या काढण्यासाठी त्याला समाजाला विश्वासात घेतात. तुम्ही अख्खी कमान पाडायला लागले. एखादी विहारात शांतता कमिटीची बैठक घेतली का? इथल्या नेत्यांना विश्वासात घेतलं का? इथल्या लोकांना विश्वासात घेतलं का? आले आणि बुलडोजर पाडलं, बुलडोजर लावून कमान पाडली. अरे त्याच्यावर महापुरुषांचं नाव आहे, ती नामांतर लढ्याची प्रतिकृती आहे. थोडा तरी विचार करायचा, एखाद्या समाजाच्या आस्थेचा विचार करायचा. तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला विकास करायचा, विकास, या दिवशी जर आमची कमान उभा केली असती तर आम्हीच काढलं असतं ना. ह्या असे प्रतीक काढताना त्या समाजाला विश्वासात घेतात की नाही, पण यांना दाखवायचंय की आम्ही ही कमान काय बाबासाहेबांच्या अस्मितेचे प्रतीक पाडू शकतो. ही दादागिरी राज्य सरकारने आमच्यावर या ठिकाणी लादलेली, याचं उत्तर मिळणार. सोडणार नाहीत आम्ही कोणाला. आंदोलन करणार आणि या ठिकाणी आवाज करणार. राज्यभर संताप आहे. आज प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर, वॉलवरती या कमानीचं आणि बुलडोजरचा फोटो आहे आणि तरुणांच्या आणि आया बहिणींच्या डोळ्यात पाणी आहे. कोणती व्यवस्था तुम्ही निर्माण करायला निघाला? अरे कमान लावलीच तुम्ही आणि तुम्हीच म्हणताय अतिक्रमण आहे. कमानीचं उद्घाटन भाजपच्या महापौरनी केलंय, बीएसपीच्या नगरसेवका सासाने ताईंनी त्याला उभा केलंय. तुम्ही उभा केला, तुम्ही म्हणता अतिक्रमण आहे. हे सगळी सुनियोजित कारवाई आहे. मला अशी शंका येते की कमानीच्या आडून बड्याने लोकांच्या प्रॉपर्ट्या यांना पाडायच्या नसाव्यात म्हणून यांनी हा खेळ केलेला आहे. पण आम्ही त्या प्रॉपर्ट्या पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. आता आयुक्त पूर्ण कारवाई करायची, पूर्ण. रामा, त्यानंतर लेमन ट्री, सगळी कारवाई झाली पाहिजे. तुम्ही असं समजू नका आमच्यासोबत माइंड गेम करणार आणि बड्या लोकांचे अतिक्रमण वाचवणार. ते चालणार नाही. कमान तर उभाच राहणार, ती पुन्हा उभा करू. कोणताच मायचा लाल आम्हाला रोखू शकत नाही. पण यांना आम्ही या 2 दिवसात निषेध करून ताकद दाखवू.